शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. 0 रुपयात रानडुक्कर कायमचे पडवा. 2 जबरदस्त उपाय. कारण की रानडुक्कर पडवण्याचा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. तुम्ही पण रानडुकरावरून परेशान असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचा असे स्पेशल रिपोर्ट. शेतातून रानडुक्कर पडवा फक्त 0 रुपयात. 2 असे उपाय ज्यांचे खर्च 0 रुपये. पण एकदा हा उपाय केला की तुमच्या शेतात कुठलाही जंगली प्राणी येणार नाही. तुमच्या शेतात जर रानडुकरं येत असेल, मोकाट कुत्री येत असतील, जनावरे, माकडे, हरणे किंवा बिबट्या येत असेल तर त्यांना कायमची दूर पडवण्यासाठी 2 असे प्रभावी उपाय सांगणार आहे की ज्याला खर्च शून्य आहे आणि उपाय इतके प्रभावी आहेत की जर एकदा केलं तर तुमच्या शेतात कायमस्वरूपी वन्य प्राणी यायचे बंद होणार आहे. यातला पहिला उपाय जो आदिवासी लोकांचा उपाय आहे तो एक आदिवासी व्यक्तीने सांगितलेला आहे, ज्यामध्ये घरातले 3 वस्तू एकत्र करून 8 दिवस एका भांड्यात ठेवायचे आहेत आणि त्याचा असा वास तयार होतो. त्या वासामुळे तुमच्या शेतात 2 किलोमीटरच्या अंतरावर कुठलाही वन्यप्राणी तुम्हाला फिरलेला दिसणार नाही, याची गॅरंटी त्या आदिवासी शेतकऱ्यांनी दिलेली आहे. पण दुसरा उपाय इतका जबरदस्त आहे की ज्याच्यातून घरात कुठल्याही वस्तू लागत नाही, ज्याला खर्च 0 रुपये. कदाचित पहिल्या उपायाला 5 किंवा 10 रुपये खर्च येऊ शकतो, पण दुसरा उपाय हा 100% निःशुल्क आहे. पण हा जर उपाय केला तर तुमच्या शेतातला सोडा, तुमच्या गावातही कुठला प्राणी दिसणार नाही. सगळे वन्यप्राणी पडून जातील. तुमच्या शेतीची कधीच नुकसान होणार नाही. आज शेतीचे वन्य प्राण्यामुळे प्रचंड नुकसान होत आहे. रानडुकरामुळे शेतातलं उभं पीक खराब होत आहे. हे जे वन्य प्राणी असतात ते पिकं खाण्यापेक्षा त्यांची नासाडी जास्त करतात. जेव्हा या डुकरांचे मोठा कळप किंवा मोकाट जनावरांची मोठी टोळी किंवा कुत्र्याचा मोठा झुंड तुमच्या शेतात फिरतो, तेव्हा प्रचंड संख्येने त्याच्या वेगवान दिशाहीन हालचालीमुळे तुमचं शेत अक्षरशः भुईसपाट होतं. रात्रीतून जेव्हा शेत गायब होतं तेव्हा अक्षरशः जेव्हा शेतकरी सकाळी येऊन पाहतो, त्याच्या शेतातलं पीक जमिनीवर पडलेलं असतं आणि कधीकधी पेरलेलं पीक पण हे रानडुकरं खाऊन घेतात. यांचा एवढा राग येतो की सांगून फायदा नाही. आणि अक्षरशः जे पडलेलं आणि पीक पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. काय करावं समजत नाही. आणि मग याला उपाय म्हणून काही शेतकरी शेताभोवती साड्या बांधतात, तर काही त्याचे तार कंपाऊंड करतात, तर काही शेतकरी लाखो रुपयांचं कंपाऊंड उभारतात. पण अक्षरशः काही शेतकरी कॅमेरे बसवतात, तर काही लोक इलेक्ट्रिक शॉक मशीन बसवतात. म्हणजे त्या तार कंपाऊंडमध्ये इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज सोडून देतात आणि विजेमुळे जनावरांचा धोका असतो. पण माणसाला शॉक लागून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. तर काही लोक आवाज करणाऱ्या तोफा बनवतात किंवा मशिनरी लावतात. पण काय होतं, जे रानडुक्कर आहेत किंवा इतर वन्य प्राणी आहेत ते त्यांच्या आसपासच्या वातावरणात जे बदल झाले आहेत ते बदल त्याच्या अचानक लक्षात येतात आणि त्याचे बदलाशी जुळून येतात. त्यामुळे तुम्ही काहीतरी उपाय केला आणि तुम्ही कंपाऊंड केलं, लाखोचा खर्च केला तरी दुखेलेलं रानडुक्कर किंवा इतर जनावर तुमच्या शेतात येतात. आता एक लक्षात घ्या, शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा खर्च वाया जात असतो. त्यामुळे आजच्या व्हिडिओमधून असे 2 प्रभावी उपाय तुम्हाला सांगत आहोत की जे ऐकल्यावर तुम्हाला आनंदाचा धक्का बसणार आहे. की हा पहिला उपाय आहे ज्याला 20 रुपये खर्च येतो, जो आदिवासी शेतकऱ्यांचा सांगितलेला आहे. पहा, आदिवासी उपाय हा इतका जबरदस्त आहे. एक आदिवासी शेतकरी असे आहे की ज्यांचं शेत अगदी जंगलाशेजारीच होतं. जंगलामध्ये कायमचे येणं जाणं वाघ, बिबट्या असेल, रानडुक्कर तर त्यांच्या शेतातून येऊन बसायचे. पण त्यांनी एक असा उपाय शोधला की ज्याला खर्च 20 रुपये लागला, ज्याला थोडीशी मेहनत, 8 दिवसाची मेहनत. 8 दिवसाची त्याने 3 वस्तू एकत्र करून भांड्यात ठेवायच्या आहेत. कदाचित हे तुम्हाला अवघड वाटू शकतं, पण दुसरा उपाय असा आहे की जर तुम्ही आत्ताच जरी करायला ठरवलं तर आत्ताच्या आत्ता करू शकता आणि ज्यामुळे तुमच्या शेतातल्या सगळ्या जनावरांचा प्रॉब्लेम कायमस्वरूपी होणार आहे, बंद होणार आहे. आणि हा उपाय खूप प्रभावी आहे की ज्यामुळे ज्यांनी हे शोधले आहेत त्या शेतकऱ्यांचं संपूर्ण राज्यातून कौतुक होत आहे. कारण की हे उपाय कोणालाच माहिती नव्हते. हे उपाय पाहिल्यानंतर शास्त्रज्ञ देखील हैराण झाले आहे. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये हे अतिशय गुपित आणि अतिशय प्रभावी अशी माहिती तुम्हाला देणार आहोत. व्हिडिओमध्ये आपण 2 उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे शेतातले रानडुक्कर, कुठलेही वन्यप्राणी तुमच्या शेतात येऊन जाणार नाही. आणि काय करायचं हे सविस्तर लक्षात सांगतो. पहा, यातील पहिला उपाय आपण जाणून घेणार आहोत. कदाचित पहिल्या उपायाने जर तुम्हाला रिझल्ट नाही आला तर दुसऱ्या उपायाने 100% रिझल्ट देणार आहे. त्यामुळे दोन्ही उपायांची माहिती अगदी शांतपणे करून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा. तुमच्या शेतीत जंगली जनावरांपासून रक्षण करणं फक्त 0 रुपयात. आज व्हिडिओमध्ये आपण 2 प्रभावी असे उपाय पाहणार आहोत ज्याच्यामुळे शेतात येणारे रानडुक्कर गायब होऊन जातील. तुमच्या शेतात हरिण येत असेल ते गायब होऊन जाईल. तुमच्या शेतात
मोकाट कुत्रे येऊन बसत असतील तर ते पण दूर होणार. मोकाट जनावरे जर गावात सोडून दिलेले असतील, जर ते तुमच्या शेतात येत असतील, कुठलाही प्राणी सोडा आणि देखील येत असेल ते येऊ शकणार नाही. कारण की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा पहिला उपाय जे जाणून घेत आहे, पहिला उपाय इतका प्रभावी आहे की मोठे जंगली जनावर तर गायबच होतील. पण लक्षात घ्या, तुमच्या पिकावर असणाऱ्या ज्या किडी असतील, विविध प्रकारचे कीड जर तुमच्या पिकाला लागले असतील, तुमच्या शेताला माशा, मच्छर किंवा इतर प्रकारचे व्हायरस देखील आलेले असतील, तर देखील प्रमाण कमी होऊ शकतं. पहिल्या उपायामुळे सगळ्यात आधी आपण पहिला उपाय जाणून घेतोय, जो एक आदिवासी शेतकऱ्यांनी शोधला आहे. या शेतकऱ्यांनी नेमकं कशा पद्धतीने प्रक्रिया करायला सांगितली, कोणत्या 3 वस्तू अशा आहेत ज्या पद्धतीने एकत्र करायच्या आहे, ते आपण जाणून घेतो. आणि दुसरा उपाय एवढा सगळ्यात प्रभावी आहे की कदाचित पहिल्या उपायाला थोडासा खर्च लागतो, 8 दिवस थांबावं लागतं, पण दुसऱ्या उपायामध्ये काही मिनिटात थांबायची गरज नाही आणि उपाय पहिल्यापेक्षाही जबरदस्त. आता पहिला उपाय सगळ्यात पहिला जो आहे ते 80% शेतकऱ्यांना लागू होणार आहे. पहा, याच्यामध्ये आपल्या घरातल्या 3 वस्तू लागणार आहेत. ते 3 वस्तू ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू तुम्हाला लागणार आहे ती ताक. आता प्रत्येकाच्या घरामध्ये ताक हे उपलब्ध असतात. बरेचसे शेतकरी त्यांच्याकडे गाया म्हशी असू शकतात आणि त्यांच्या ताकमध्ये उपलब्ध करू शकता आणि मार्केटमध्ये तुम्ही 4 लिटर ताक आणायचे आहे. झाली पहिली वस्तू. दुसरी वस्तू आहे ते 500 ग्राम लसूण. 500 ग्राम म्हणजे की 1-2 किलो नसून तुम्हाला फक्त 500 ग्राम लसूण लागणार. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जवळपास अर्धा ते 1 किलो थोडा बारीक चोळलेला वाळू याच्यामध्ये लागणार आहे. आता या 3 वस्तू आहेत की 3 वस्तू झाल्या. आता एकत्र कशा पद्धतीने करायचे, त्यामुळे तुमचा उपाय सिद्ध होत असतो. पहा, सगळ्यात आधी काय करायचं आहे, 4 लिटर ताक घ्यायचं. त्याच्यामध्ये 500 ग्राम लसणाची ज्या आहे त्या पाकोड्या अगदी ठेचून घ्यायच्या. त्याच्यात कवळ टाकून घ्यायचे आहे आणि ठेचून त्याचा जे मिक्स झालेला जो पेस्ट आहे ते पेस्ट त्यावर 4 लिटर टाकायचं आहे. आणि ते टाकल्यानंतर त्याच्यामध्ये वाळूचे बारीक कण जे आहेत ते आणलेले आहेत. अर्धा किंवा 1 किलो ते त्याच्यात टाकून द्यायचे आहे. एखाद्या डब्यामध्ये तुम्ही झाकून तिथे ऊन आहे अशा ठिकाणी मिश्रण 8 दिवस ठेवायचे आहे. आता या मिश्रणामध्ये अशी एक रिॲक्शन होते, जी अभिक्रिया होते. असा वास येतो. तो वास असतो असा कुठलाही वन्यप्राणी आवडत नाही. अशा बरेचसे शेतकरी त्यांच्यात मिरची देखील टाकतात. पण मिरची देखील असेल तर टाका, नाहीतर टाकली तरी चालेल. पण 8 दिवसानंतर तुम्ही काय करा, हे जे मिश्रण आहे ते मिश्रण एक छोटासा झाडू तुम्ही घ्यायचा आहे. झाडूच्या मदतीने किंवा एखादं छोटंसं भांडं तुमच्या शेजारच्या बाउंड्रीवर थोड्या थोड्या प्रमाणात हा सगळीकडे शिंपडून द्यायचा आहे. यामुळे एक असा उग्र वास तुमच्या शेताभोवती संरक्षण कवच तयार होतो की ज्या कवचामध्ये कुठलेही रानडुक्कर येणार नाही, कुत्री येणार नाही आणि बिबट्या देखील येणार नाही. हे झालं पहिला उपाय. आता दुसरा उपाय म्हणजे जालीम आहे. थोडासा जालीम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 8 दिवस थांबायची गरज नाही. ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्या प्रत्येकाला न्हावी असतो. तिथे केस कट करण्यासाठी व्यक्ती जात असतात. जर तुम्ही त्या न्हाव्याकडे जाऊन ते माणसाचे कापलेले केस असतात ते घेऊन यायचे आहे. आणि हे जे केस आहेत ते केस तुम्ही तुमच्या शेताच्या बाउंड्रीभोवती टाकायचे आहे. आता हे जे केस आहेत या केसाने होतं काय, रानडुक्कर जे काही हे ते नेहमी जमिनीलगत त्यांचे नाक ठेवून चालत असत. आता ज्यावेळेस डुक्कर तुमच्या शेतात बाउंड्रीपाशी वास घेत येतील त्यावेळेस त्यांच्या नाकात हे केस जातील. आणि ते 2 गोष्टी, एकतर त्यांच्या नाकात हे केस गेल्यामुळे त्यांना प्रचंड जळजळ होईल आणि दुसरी गोष्ट त्यांना तिथं मनुष्य असल्याचा वास येईल आणि ते रानडुक्कर तिथून पळून जाईल. आणि एक रानडुक्कर पडलं की त्याच्या पाठीमागे दुसरे पडतात. तर हा प्रभावी उपाय एक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि 2 उपायाच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी हे करू शकता. आता जर मोकाट कुत्री येत असेल तर तुम्ही पहिलं असेल की लोक बिस्लेरीची जी आहे ती प्लास्टिक बॉटली, त्या बॉटलीमध्ये पाणी भरतात आणि त्याच्यामध्ये कुठला एक लाल कलर टाकतात आणि मिक्स करून त्या लाल कलरची बाटली आहे ती शेताच्या बाउंड्रीला मागतात, जेणेकरून त्याला कुत्रे घाबरत असत सांगलं जातं. पण आता लक्षात घ्या, तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मला कळवायचं आहे. तुम्ही असे उपाय याच्या आधी केले आहे का, किंवा तुम्ही दुसरे काही नवीन उपाय केले आहेत का, कमेंटमध्ये नक्की कळवा. जेणेकरून तुमच्या उपायामुळे दुसऱ्या शेतकऱ्याला सुद्धा मदत मिळू शकते. म्हणून नक्की कमेंट करा. तुम्ही जर शेतकरी असाल, तुम्ही रानडुकरं पळवायसाठी काही उपाय केले असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा,
जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.